यशवी एक सुशील आणि संस्कारी मुलगी होती. अभ्यासात ती खूपच हुशार होती. वर्गात ती नेहमी पहिला नंबर आणायची. पण ह्या वर्षी तिची आई आजारी असल्यामुळे तिचे अभ्यासात मन लागलं नाही. परिणामी तिचा दुसरा नंबर आला. स्वतः दुसरा नंबर मिळवला आहे ते माहीत झाल्यावर यशवी ढसाढसा रडू लागली. हे पाहून तिची मैत्रीण विमला म्हणाली, यशवी, नंबर मिळवण्यासाठी धडपड करणं चांगली गोष्ट आहे, पण तो मिळाला नाही त्यासाठी एवढं मनावर लावून घेणं चांगलं नाही. शाळेचे परिणाम हे जीवनाचे अंतिम परिणाम नाही. तुझी आई आजारी असल्यामुळे तुझा अभ्यास नीट झाला नाही हे सर्वांना माहीत आहे. एवढं दुःखी होऊ नको. यशवी रडक्या स्वरात म्हणाली, विमला, तुला माझ्या घरची परिस्थिती माहीत नाही. आम्ही दोन बहिणी आहोत. माझी मोठी बहीण मनस्वी आणि दुसरी मी. माझ्या जन्माच्या वेळेस सर्वांना आशा होती की ह्या वेळेस मुलगाच होईल. पण माझा जन्म होता त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले. खास करून माझी आई कमळा नाराज झाली. कारण मनस्वीच्या जन्मानंतर तिला माझ्या आजी आजोबांचे टोमणे ठुसके ऐकायला लागायचे. माझ्या जन्मानंतर तिचे जगणंच दुस्वर झालं होतं. आजी आजोबांचा सर्व राग ती माझ्यावर काढायची. मुलगा का नाही झाला ह्या बाबतीतच माझ्या आईला खूप दुःख होतं. हे पाहून मी पण मनोमनी नक्की केलं. विमलाने विचारलं, काय? यशवी स्वतःचे अश्रू पुसत म्हणाली, मी असं काहीतरी करून दाखवीन की एके दिवशी माझी आई गर्वाने म्हणेल की बरं झालं देवाने मला मुलगा नाही पण मुलगी दिली. अरे 100 मुलांनाही एक मुलगी भारी आहे. बघ एक दिवशी माझी आई हे जरूर बोलेल. आणि त्यासाठीच मी हे सर्व धडपड करत आहे. दिवस पसार होत गेले. आता यशवीचे आजी आजोबा ह्या दुनियेत राहिले नव्हते. परंतु त्यांचे छळ कमळाताई अजूनही विसरल्या नव्हत्या. कदाचित त्यामुळेच मुलगा नसल्याचा रंज त्यांच्या मनात सदैवसाठी राहून गेला होता. तिची मोठी बहीण मनस्वीचे लग्न झाले होते आणि तिचे वडील मनोहर भाऊ आता रिटायर झाले होते. एके दिवशी समाचार मिळाले की शेजारच्या मोहनने त्याच्या आईबापाला घराबाहेर काढलं. यशस्वीला वाटलं की आज तिची आई म्हणेल की बरं झालं देवाने मला मुलगा नाही पण मुलगी दिली. पण ह्या उलट ती म्हणाली, मुलांना योग्य संस्कार नाही देण्याचे हे परिणाम. यशवीचे शिक्षण उत्तम रीतीने पार पडले होते. तिला आता चांगल्या स्थळी नोकरी लागली होती. नोकरीच्या पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी ती आपल्या आईवडिलांच्या पाया पडली. हे पाहून शेजारचे कुलकर्णी म्हणाले, वा कमलाताई, तुमचा तर वट आहे. मुलगी आता चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली आहे. यशवीला वाटलं की आता तिची आई म्हणेल की बरं झालं देवाने मला मुलापेक्षा अशी गुणी मुलगी दिली. पण कमळाताई काही भलतंच म्हणाल्या, कसला वट? मुलगी तर लग्न करून दुसऱ्या घरी जाणार. तिला चांगली नोकरी मिळो का नाही यात आमचा काय फायदा? उलट तिच्या शिक्षणामागे आमचा पैसा गेला आणि आता लग्नात हुंडाही जावं लागेल. आमचं तर नशीबच फुटकं आहे. आज जर हाच मुलगा असता तर. कमळाताईची तब्येत दिवसांदिवस बिघडत जात होती. यशवीने त्यांना एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. यशवी सकाळी नोकरीवर जायची आणि संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये येऊन कमळाताईची काळजी घ्यायची. एक दिवशी डॉक्टर यशवीला म्हणाले, तुमच्या आईला काहीतरी चिंता आहे. जोपर्यंत तिच्या मनातील चिंता दूर होणार नाही तोपर्यंत ती बरी होणार नाही. हे ऐकून यशवी कमळाताईला म्हणाली, आई आता तू काहीही चिंता करू नकोस, मी आहे. मी सर्व ठीक करीन. कमळाताई हताशाने म्हणाल्या, तू आहेस त्याचीच तर मला चिंता आहे. तुझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नामध्ये आणि तुला शिकवण्यामध्ये आमची सर्व जमापुंजी संपली आहे. तुझे वडील पण आता रिटायर झाले आहेत. मनस्वीच्या सासरवडीला हुंडा देण्यासाठी
आम्ही आपलं घर किशन शेटकडे गहाण ठेवलं होतं, परंतु आम्ही त्यांची रक्कम आजपर्यंत फेडू शकलो नाही. आता किशन सेठ म्हणतो की पैसे द्या नाहीतर घर खाली करा. आता तूच बोल, आम्ही एवढी रक्कम कुठून आणणार? अजून तुझं लग्न व्हायचं बाकी आहे. माझी तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. माझ्यानंतर त्यांचे काय? लग्नानंतर तू तर तुझ्या घरी जाशील. जर मुलगा असता तर आज आम्हाला काही चिंता नव्हती. कमळाताईच्या कपाळावर आलेला घाम पुसत पुसत यशवी म्हणाली, आई बाबा तुम्ही एवढ्या चिंतेत होते तर मला का काही सांगितलं नाही? जवळ उभे असलेले मनोहर भाऊ म्हणाले, तुला काय सांगायचे? मुलगा असता तर त्याला सांगितले असते. तुला सांगून काय अर्थ? तू तर लग्नानंतर तुझ्या घरी जाशील. यशवी थोड्या रागाने म्हणाली, बाबा एकदा सांगून तर बघायचं. आता आजच्या ह्या जमान्यात मुलगा मुलगी असा काही भेद राहिला नाही. तुम्ही पण कुठल्या जमान्यात वावरत आहात? मोहन भाऊ म्हणाले, बेटा हे सर्व ऐकायला गोड वाटतं, परंतु वास्तविकता वेगळीच असते. ज्यांच्यावर बितते त्यांनाच ती कळते. यशवी म्हणाली, आई सर्व ठीक होईल, काहीही काळजी करू नकोस. कमळाताईंने हताशाने आपलं तोंड फिरवून घेतलं. कमळाताई ऐकेल अशा रीतीने मोहन भाऊकडे पाहून आणि यशवी म्हणाली, बाबा उद्याच किशन शेठला बोलावून ह्या घराचे कागदपत्र द्या त्यांना. पहिले आपल्या डोक्यावरचं कर्ज आपण फेडू. मोहन भाऊ म्हणाले, पण आता ह्या वयात तुला सोबत घेऊन आम्ही कुठे जाणार? काय करणार? यशवी म्हणाली, काहीही काळजी करू नका. बस तुमच्या ह्या मुलीवर विश्वास ठेवा. पुढे ती कमळाताई ऐकेल अशा रीतीने जरा जोरातच बोलली, मुलगा नाहीये तर काय झालं? तुमची मुलगी तर आहे. मी सर्व ठीक करून देईन. मोहन भाऊने काहीही उत्तर दिलं नाही. कमळाताईला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. यशवीला माहीत होते की कमळाताईच्या विलाज औषधाने नाही, पण तिची चिंता दूर केली तरच होईल. तिला बरी करायची असेल तर तिच्या मनातील ही शंका दूर करावी लागेल की मुलगा असेल तेव्हाच आईवडिलांचं जीवन सुरक्षित असतं. तिने मनोमनी काही नक्की केलं. वेळ कमी होता. निर्णय त्वरित घ्यायचे होते. तिने फोन लावून आपल्या मित्रांना बोलावून घेतलं. त्याच सकाळी आपल्या घरचं सर्व सामान टेम्पोमध्ये भरून ती घरच्या चाव्या किशन सेठच्या हातात ठेवत म्हणाली, घराचा दस्तावेज तुम्हाला उद्या वकील देतील. आता तर तुमचा हिशोब संपला ना? किशन सेठ म्हणाले, हो बेटा, माझा सर्व हिशोब संपला. तुझं खूप खूप आभार. मोहन भाऊ म्हणाले, पण बेटा आता आपण कुठे राहायला जाऊ? यशस्वी म्हणाली, बाबा तुम्ही आईजवळ हॉस्पिटलमध्ये राहा आणि काहीही काळजी करू नका. मोहन भाऊ म्हणाले, तू हॉस्पिटलमध्ये नाही येणार? यशवी म्हणाली, नाही. आईला बरी करायची असेल तर मला हॉस्पिटलमध्ये नाही पण हॉस्पिटलच्या बाहेर धावपळ करावी लागेल. संध्याकाळी जेव्हा यशवी हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा कमळाताईच्या जवळ उभे असलेले डॉक्टर नर्सला तातडीने सूचना देत होते. मनोहर भाऊ हताशाने एका बाजूला उभे होते. हे सर्व पाहून यशवीच्या चेहऱ्यावरचा सर्व आनंद ओसरला. यशवीने विचारलं, काय झालं डॉक्टर? डॉक्टर यशवीला बाजूला घेऊन जाऊन म्हणाले, यशवी चिंता ही चितेसमान आहे. आम्ही तुझ्या आईला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करून पाहिले, पण आता तुझी आई बरी होऊ शकणार नाही. तुझ्या आईने अखेरपर्यंत तिचे चिंता सोडली नाही. परिणामी ती आता तिचे अंतिम श्वास घेत आहे. तुला तिच्याशी अखेरचं काही बोलायचं किंवा विचारायचं असेल तर तू ते करू शकते. यशवी धावत कमळाताईकडे गेली आणि तिची चिंता दूर करून तिला वाचवण्यासाठीचा अखेरचा प्रयत्न करत म्हणाली, आई आता काळजी करण्याची काहीही गरज नाही. आपलं सर्व कर्ज फेडलं गेलं आहे. पगारातून वाचलेल्या पैशातून मी आपल्या जुन्या घरापेक्षा नवीन चांगले घर विकत घेतले आहे. म्हातारपणी तू आणि बाबा त्या सुंदर घरात आनंदाने राहा.
कमळाताईला नवीन घराचा फोटो दाखवत यशवी पुढे म्हणाली, मस्त आहे ना घर आई. दुसरं तुम्हाला कोणाला माहीत नाही, पण मी माझ्या पगारातून बाबांच्या नावाने विम्यात पैसे भरत होती. आता 2 वर्षानंतर त्यांना पेन्शन पण चालू होईल. आणि आई, माझ्या लग्नाची काहीही काळजी करू नको. एवढं शिकल्यावर आणि चांगल्या पगाराची नोकरी असल्यावर मला कोणालाही हुंडा देण्याची गरज नाही. आई, आता आपल्या स्वतःचं सुंदर घर आहे. डोक्यावर काही कर्ज नाही. बाबांची पेन्शन चालू होईल. माझ्या लग्नाची पण काही चिंता नाही. आता तर तू खुश आहेस ना? कमळाताईच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी इशाऱ्याने यशवीला आपल्याजवळ बोलवलं. कमळाताईच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं. तेच प्रेम की ज्यासाठी यशवी इतके वर्ष तडफडत होती. हळूच कमळाताई म्हणाल्या, बेटा जवळ ये, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हे ऐकून यशवी खुश झाली. आज इतके वर्ष ज्या गोष्टीसाठी ती तळमळत होती ती घडणार होती. आज तिची आई तिला म्हणणार होती की बरं झालं देवाने मला मुलगा नाही पण तुझ्यासारखी मुलगी दिली. मोहन भाऊचे डोळे पण ओले झाले होते. यशवी धावून आईजवळ गेली. कमळाताईने तिला जवळ बसवून तिच्या डोक्यावर लाडाने हात ठेवला आणि मंद स्वरात म्हणाली, यशवी. यशवी म्हणाली, बोल ग आई, मी ऐकत आहे. कमळाताईच्या डोळ्यात अश्रू आले. बेटा, आज पहिल्यांदा असं वाटत आहे की यशवीचं मन आनंदाने झुमून उठलं. पण दुसऱ्या क्षणी ती आईचे पुढचे बोल ऐकून खचून गेली. काश तू मुलगी नाही पण आमचा मुलगा बनून जन्मली असती. कमळाताईने यशवीच्या डोक्यावर ठेवलेला हात ढळून पडला. यशवी हताशाने ढसाढसा रडू लागली. ऐकून तिच्या आईची अंतिम इच्छा. ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.